नमस्कार. सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं आज मी तुम्हाला चमचमीत झणझणीत असं सुरमई फ्राय बनवून दाखवणार आहे. खूप छान अशी ही रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. आपण सुरुवात करायची आहे चमचमीत झणझणीत सुरमई फ्राय बनवायला. तर 5 पीस सुरमईचे घेतलेले आहेत. ते मी कोळणीकडनं कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे मी मालवणी मसाला घेत आहे 2 चमच. तुम्ही तुमच्या घरात कोणताही मसाला असेल तो घेऊ शकता. पाव चमच हळद घालत आहे मी याच्यामध्ये. 1 चमच भरून धणे पावडर घेत आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 1 चमच भरून आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट घेत आहे मी. 1 मोठा चमच भरून कोकम आगळ घालायचं आपण. आणि हे सगळं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. आता हे सगळं आपण सुरमईला लावून घ्यायचं आहे. सुरमईच्या तुकड्या आहेत त्यांना दोन्ही साईडला आपण छान असं हा मसाला छान असा लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित लागला गेला पाहिजे. तर सगळ्या तुकड्या आहेत त्यांना मी एक एक करून असा सगळा मसाला लावून घेत आहे. तर या सगळ्या तुकड्यांना आपण मसाला लावून घेऊया. तर सुरमईच्या सगळ्या तुकड्यांना मी मसाला छान असा लावून घेतलेला आहे. गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमच तेल घालत आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमच भरून आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट घ्यायची आहे. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान असं आपण परतून घ्यायचं आहे. तर हे छान मी परतून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये एक छोटा आकाराचा मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. एक 4 ते 5 पानं कढीपत्त्याची टाकायची आहेत. आणि कांदा छान आपल्याला शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान मऊ शिजला पाहिजे. थोडासा त्याचा रंग बदलला पाहिजे. कांदा छान असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता. त्याचा रंग देखील बदललेला आहे. आता ह्याच्यामध्ये एक मोठा आकाराचा मी टमाटर बारीक कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. छान मिक्स करूया. ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकायचं म्हणजे लवकर टमाटर देखील शिजेल आणि छान मऊ देखील होईल. तर हे छान असं मऊ करून घ्यायचं आहे. तर टमाटर छान असा मऊ शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे. पाव चमच हळद टाकत आहे. 1 चमच भरून धणे पावडर टाकत आहे. 1.5 चमच मी मालवणी मसाला टाकत आहे. तुम्ही जो मसाला घरात वापरता तो टाकू शकता. आता हे मसाले छान आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. छान असे हे मसाले मिक्स करून घेतलेले तुम्ही पाहू शकता. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकत आहे आणि हे मसाले छान असे शिजून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता मसाले छान शिजलेले आहेत. तेल देखील सुटलेलं आहे मसाल्यांना. तर आता ह्याच्यामध्ये एक मी वाटण टाकत आहे. तर ह्याच्यामध्ये ओलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे. तर हे सगळं मी 2 ते 3 चमच मी घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. छान आपण हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हे वाटण एकजीव झालं पाहिजे मसाल्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे 2 मिनटासाठी. 2 मिनटं झालेले आहेत. झाकण लावून आपण उघडून बघूया. छान असे त्याला बघू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे आणि मसाला देखील छान असा शिजला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे. तर जे वाटीला वाटण मी घेतलं होतं खोबऱ्याचं ते लागलं होतं म्हणून मी त्या वाटीमध्येच घेतलेलं आहे जेणेकरून वाया जाऊ नये. तर ह्याच्यामध्ये मी 2 वाटी गरम पाणी टाकत आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घट्ट पातळ पाहिजे तसं टाकू शकता. गरम पाणी टाकायचं म्हणजे आपल्या रश्श्याला खूप छान अशी चव देखील येते आणि तरी देखील छान सुटते म्हणून गरम पाणी जरूर टाका. आणि ह्याच्यामध्ये आता आपण 3 तुकडे कोकम टाकायचं आहे आणि 1 उकळी येऊन द्यायची छान. याला 1 उकळी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये 2 सुरमईच्या तुकड्या टाकत आहे. जो फ्राय करण्यासाठी मी मसाला लावला होता त्या तुकड्यांना राहिलेला मसाला होता तोच लावलेला आहे ह्यांना मी. आणि आता हे आपण छान 8 ते 10 मिनटं शिजून घ्यायचं आहे. तर हे मी 8 ते 10 मिनटं छान शिजून घेतलेलं आहे.
मला जसं घट्ट पाहिजे तसं मी शिजून घेतलेलं आहे आणि सुरमईच्या तुकड्या देखील छान अशा शिजलेल्या तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यावरती मी थोडीशी वरून कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे. गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे गरम करायला. त्याच्यामध्ये 4 ते 5 चमच तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण सुरमईचे तुकडे फ्राय करायला घ्यायचे आहेत. तर हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मी अगोदर मच्छी तळली होती, ते राहिलेलं पीठ होतं तांदळाचं, तेच आहे हे पीठ. डब्यामध्ये उरलेलं पीठ ठेवलं होतं मी फ्रीजमध्ये. तर हे छान असं सुरमईच्या तुकडीला लावून घ्यायचं आपल्याला दोन्ही साईडला आणि हे तेलामध्ये आपल्याला तव्यावरती फ्राय करायला सोडायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्या पिठामध्ये लाल तिखट, हळद, मीठ टाकू शकता. पण मी जेवढी मच्छीला पाहिजे मीठ, मसाले, हळद जे पाहिजे ते गरजेनुसार तेवढं मी बरोबर मच्छीलाच लावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी पिठामध्ये टाकलेलं नाही आहे. तर हे छान असे आपल्याला सगळ्या तुकड्यांना हे तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान असं आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर या सगळ्या तुकड्यांना मी हे पीठ छान असं लावून घेत आहे. तर हे सगळ्यांना मी हे लावून घेतलेलं आहे. तर आता हे आपण 3 ते 4 मिनटं एक साईडला छान फ्राय होऊन द्यायचे आहेत. 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. आपण आता हे उलटून बघायचं आहे. दुसरी साईड बघा छान अशी फ्राय झालेली आहे. मला सुरीने करायची सवय, तुम्ही उलट न घेतलात तरी चालेल. या प्रकारे सगळे पलटी करून घ्यायचे आणि दुसरी साईड पण आपण अशी 3 ते 4 मिनटं फ्राय करून घ्यायचे. एकदा तेल गरम झालं ना का फ्राय मच्छी करायला टाकली ना की गॅस आपल्याला मीडियम टू लो करायचा आहे. म्हणजे छान ती आतपर्यंत छान अशी शिजली जाते. दुसरी साईड पण 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. उलटी करू आपण पाहूया. पाहू शकता तुम्ही छान बघा फ्राय झालेली आपली मच्छी, सुरमई दोन्ही साईडला छान अशी फ्राय झालेली. रंग देखील छान आलेला आहे, शिजले देखील छान. तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व करून घ्यायचं. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. तुम्ही कोणत्या शहरातून बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तयार झाले चमचमीत झणझणीत असं सुरमई रस्सा आणि सुरमई फ्राय. सुटली ना तोंडाला पाणी बघूनच. तर तुम्ही नक्की करून बघा घरी सुरमई रस्सा, सुरमई फ्राय. आणि तुमचे कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी पण सुरमई रस्सा, सुरमई फ्राय कशी बनवले हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि मित्रमैत्रीणमध्ये, परिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.